अध्यक्ष महोदय गया 2 महीने से बांग्लादेश का अंदर कितना हिंदू परिवार है उनको ऊपर अत्याचार हो रहा है। अध्यक्ष महोदय 2000 परिवार को बांग्लादेश से बाहर निकाल दिया। अध्यक्ष महोदय हिंदू परिवार तकलीफ है। 1000 गवर्नमेंट एम्प्लॉइज बांग्लादेश का अंदर उनको सरकार नौकरी से निकाल दिया। अध्यक्ष महोदय हिंदू बहन जी का ऊपर उनका उंगली काटना, उनका हाथ काटना, इनका तकलीफ देना अध्यक्ष महोदय 2 महीने से लगातार हो रहा है। अध्यक्ष महोदय इनको ऊपर सरकार का एक्शन चाहिए। अध्यक्ष महोदय बांग्लादेशी वाले यहाँ पर मुंबई में, महाराष्ट्र में, अपना देश में हर जगह में इलीगल है। अध्यक्ष महोदय उनके पास वीसा नहीं है, पासपोर्ट नहीं है। अध्यक्ष महोदय रोजी रोटी चालू है। अपना हिंदू परिवार बांग्लादेश में तकलीफ है। बांग्लादेशी यहाँ इलीगल कितना है उनको निकालने का सम्मानीय मुख्यमंत्री यहाँ पर है। इलीगल बांग्लादेशी को निकालने का अधिकार मुख्यमंत्री थ्रू से, आपका थ्रू से आदेश होना चाहिए। अध्यक्ष महोदय ठीक है। अध्यक्ष महोदय एक बात उधर चल रहा है बांग्लादेश में, हिंदू मुक्त बांग्लादेशी होंगे। बांग्लादेश का आवाज है। मैं आपका अधिकार से, हिंदू परिवार का अध्यक्ष से, अधिकार से मैं बोलना चाहता हूं, बांग्लादेशी मुक्त हिंदुस्तान होना चाहिए। अध्यक्ष महोदय ओके, चला पुढे घ्या, चर्चा सुरू करा। आता 5:15 झालेले आहेत। आपण 6:40 7चं आहे ना ते, मला वाटतं 7चं आहे, जरा विचारून घ्या। ठीक आहे, मग आपण 6:40 सभागृह चालू आहे का? 5 ठीक आहे, 1 मिनिट। गव्हर्नर साहेबांकडचा कार्यक्रम 6 वाजताचा आहे ना, चेक करा। त्याच्या एक 15 मिनिटांनी आपल्याला संपवलं पाहिजे, म्हणजे गव्हर्नरकडे सगळ्यांना आपल्याला निमंत्रण असतं आयटीचं। हो, सुरू करा, चर्चा सुरू करा। असं होत नाही, तुमच्या पिजन हॉल मध्ये असणार आमंत्रण, किंवा तुमच्या कोण आहे, कोणाचं आहे, बोला। अध्यक्ष महोदय, राज्यपाल साहेब महामहिम यांचं जे अभिभाषण झालं त्यांचं मी अभिनंदन करतो, सरकारला पाठिंबा देतो। आणि हे शासन, आपलं शासन हे दूरदृष्टीचं शासन आहे। अध्यक्ष महोदय, मला अनुभव आहे आपल्या शासनाबरोबर। मी 2014 ते 19 हा जो कार्यकाल मी पाहिलेला आहे, तो कार्यकाल ह्या महाराष्ट्राचा आणि तदनंतर आताचं जे सरकार पुन्हा एकदा हे महायुतीचं प्रचंड बहुमताने आलेलं आहे। मी आदरणीय देवेंद्रजींचा, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा या तिन्ही मान्यवरांचा आणि नवनिर्वाचित जेवढे मंत्री महोदय आहे, या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो। आणि मला खात्री आहे की अतिशय प्रगतीच्या पथावर या महाराष्ट्र राज्याला पुढे नेण्यासाठी ही 5 वर्ष भरभक्कम राहतील, माझ्या मनामध्ये शंका नाही। आदरणीय महामहिम यांनी केलेल्या भाषणाला अनेक पद्धतीचे त्यांचे जे दिशा, जे विचार या महाराष्ट्राला नवप्रगतीच्या पथावर नेते आहे, त्याच्यामध्ये माझा किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी 195 विधानसभा आहे। अध्यक्ष महोदय, आणि मला सांगावं लागेल की 1 मे 1960 ला या महाराष्ट्र राज्याची निर्मिती